हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 व्हायरल डिसीजेस बघणार आहोत. फर्स्ट डिसीज इज स्वाईन फ्लू, देन एड्स आणि थर्ड डिसीज असणार आहे रेबीज. हे तिन्ही व्हायरल डिसीजेस आहेत आणि इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. तिन्ही डिसीजेस तुमच्या ओळखीचे आहेत. त्याचे साईन्स, सिम्पटम्स, त्याचं प्रिव्हेन्शन, त्याची ट्रीटमेंट हे सगळं तुम्हाला माहिती आहे. इजंट इट? स्वाईन फ्लू जो गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या इथे जास्त स्प्रेड झाला. स्वाईन फ्लू म्हटलं की आपल्याला एकदम धडकी भरते. इजंट इट? का? कारण लोकांच्या किंवा आपल्या डोक्यात एवढंच असतं की स्वाईन फ्लू झाला की माणूस मरणार आता. इजंट इट? पण त्याच्यावरती देखील आता चांगली ट्रीटमेंट आणि वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. पण इनिशियली जेव्हा स्वाईन फ्लू साधारण 2009च्या दरम्यान स्वाईन फ्लूचे जे साथ आहे किंवा तो जो डिसीज आहे त्याची सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर हळूहळू तो सगळीकडे स्प्रेड होत गेला. स्वाईन फ्लू नावात आहे याच्या की स्वाईन किंवा पिग्स यांच्या थ्रू हा डिसीज पहिल्यांदा स्प्रेड झाला आणि मग ह्युमन्समध्ये देखील हा डिसीज आला. स्वाईन फ्लू झाल्यानंतर काय काय सिम्पटम्स दिसतात रे आपल्याला? कशावरून आपण ओळखतो की हे बघा, स्वाईन फ्लू म्हणजे जस्ट एक टाईपचा फ्लूच आहे. आपल्याला सर्दी, ताप, खोकला आला की तो फ्लूचा एक प्रकार. तशाच पद्धतीने याच्यात देखील असतं. जनरली ट्रीटमेंट्स पण आपण त्याच्यामध्ये सेम घेतो. काही मेडिसिन्स असतात ती. आता या स्वाईन फ्लू जेव्हा होतो आपल्याला तर त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत? तर ताप येतो, सर्दी खोकला जो असतो किंवा ब्रीदिंग डिफिकल्टी हा एक सगळ्यात महत्त्वाचा त्याचा सिम्पटम आहे बघा. आणि मग ते होऊ नये यासाठी आपण काय करतो तर त्या पर्सनपासून आयसोलेटेड राहतो. इजंट इट? आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जात नाही. सो गेल्या 1-2 वर्षापर्यंत सुद्धा ह्या स्वाईन फ्लूनं मरणाऱ्या लोकांची संख्याही खूप जास्त होती. पण नंतर मेडिसिनल फील्डमध्ये जसे जसे वेगवेगळे रिसर्च होत गेले मग त्याच्यावरती आता व्हॅक्सिनेशन देखील अवेलेबल आहे आणि स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी आपण व्हॅक्सिन घेऊन त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. ओके, आता स्वाईन फ्लू होतो कुणामुळं? जसे की मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं की हा एक व्हायरल डिसीज आहे. व्हायरसमुळं होणारा. नाव माहिती आहे तुम्हाला त्या व्हायरसचं? ज्या व्हायरसमुळे स्वाईन फ्लू होतो त्याचं नाव आहे H1N1 व्हायरस. सो आता ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे सगळं आपल्याला माहिती आहे. 1 बाय 1 कशा पद्धतीनं आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लिहिणार आहोत आपण. मग एक्झाममध्ये आपण लिहिताना एसे लिहिणार नाही आहे. इजंट इट? त्याच्यावरती आपण काय काय लिहिणार की जसं आपण आत्तापर्यंत बघत गेलो, पॅथोजेन, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स आणि प्रिव्हेन्शन. याच पद्धतीनं हे तिन्ही डिसीजेस आपण आज बघणार आहोत. फर्स्ट आहे आपला स्वाईन फ्लू. याच्या पॅथोजनचं नाव काय सांगितलं तुम्हाला मी? H1N1 व्हायरस. ओके, याच्या हा जो व्हायरस आहे त्याचं नाव आहे H1N1. त्यानंतर त्यालाच इन्फ्लुएन्झा व्हायरस ए असं देखील म्हटलं जातं. कोणतंही तुम्ही नाव ह्यातलं लिहिलं तरी चालेल. आता ह्याचे सिम्पटम्स काय काय सांगणार? सिम्पटम्स याचे पहिल्यांदा काय सांगितलं की ब्रीदिंग डिफिकल्टी हा एक महत्त्वाचा याचा सिम्पटम आहे बघा, की डिफिकल्टी इन ब्रीदिंग, त्यानंतर काय काय सांगणार? टेम्परेचर किंवा हाय फीवर, त्यानंतर सोर थ्रोट किंवा ज्याला आपण घसा दुखणे म्हणतो ना, की गिळायला, श्वास घ्यायला जसं आपल्याला डिफिकल्टी होते तसं एखादा म्हणजे इवन तोंडामध्ये तयार होणारी सलाइवा ही गिळायला देखील त्रास होतो ह्या प्रकारच्या डिसीजमध्ये. सो आपण काय म्हणूयात? डिफिकल्टी इन स्वॅलोईंग म्हणूयात. ओके, कोणतीही वस्तू आहे ते गिळायला आपल्याला खूप त्रास होतो. आता बॉडी पेन हा देखील याचा एक महत्त्वाचा सिम्पटम आहे की पेन्स इन बॉडी
या खूप जास्त अंग असं आखडल्यासारखं वाटतं, सगळे अंग दुखायला लागतं. सो हे स्वाईन फ्लूचे सिम्पटम्स आहेत. तुम्ही बरेचसे पेशंट्स बघितलेले असतील ज्यांना स्वाईन फ्लू झालेला आहे, ऐकलं असेल स्वाईन फ्लू झालेला. सो त्यांच्यामध्ये हे कॉमन फीचर्स दिसून येतात. यातलं महत्त्वाचं आहे ते डिफिकल्टी इन ब्रिदिंग आणि घशात गिळायला घसा दुखतो आणि खूप त्रास होतो गिळताना, स्वॅलो करताना काहीही ऑब्जेक्ट्स. ओके, सो हे झाले त्याचे सिम्पटम्स. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो त्याचा मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे बघू. कशा पद्धतीने हा स्वाईन फ्लू स्प्रेड होतो रे, तर एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या आपण जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा त्याची सलायवा, लाळ जी असते ना, सलायवा असेल किंवा नाकातून बाहेर पडणारे सिक्रिशन्स, तोंडातून बाहेर पडणारे सिक्रिशन्स, याच्याद्वारे हा डिसीज मेनली स्प्रेड होतो. आणि म्हणून बघा, कोणतेही जे इन्फेक्शियस डिसीजेस असतात तर ते डिसीजेस होऊ नयेत यासाठी आपण माउथ, नोज हे पार्ट्स कव्हर करतो. का? कारण आपले देखील सिक्रिशन्सच्यामुळे दुसऱ्याला इफेक्ट होऊ नये, दुसऱ्यांच्या सिक्रिशन्समुळे आपल्यावरती त्याचा इफेक्ट होऊ नये. आता आपण कोरोनामुळे सगळीकडे मास्क वापरतो, हो की नाही. मग हे कशासाठी, तर ते देखील अशाच प्रकारे आपल्या नाकावाटे, तोंडावाटे, डोळ्यांना जर टच झाला तर ते व्हायरसेस आपल्या बॉडीमध्ये जातात. म्हणून ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, कव्हर करतो माउथ, नोज हे सगळ्या जे बॉडी पार्ट्स आहेत ते. सो ह्याचा मोड ऑफ इन्फेक्शन काय सांगणार तुम्ही, की सलायवा थ्रू किंवा बॉडी सिक्रिशन जे आहेत, त्या माणसाचा स्वेट आहे, घाम जो असतो त्याच्या थ्रू देखील हा स्वाईन फ्लू आहे तो स्प्रेड होतो. ओके, सो मोड ऑफ इन्फेक्शनमध्ये आपण लिहूया की पहिल्यांदा हा जसं तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा थ्रू पिग्स हा डिसीज स्प्रेड झाला टू ह्युमन आणि मग ह्युमनमध्ये मग तो परत एकमेकांच्या थ्रू स्प्रेड होत गेला. आता हा डिसीज स्प्रेड कशा थ्रू होतो, तर स्प्रेड्स थ्रू काय काय सांगितलं, सलाइवा, स्वेट, स्वेट म्हणजे घाम, त्यानंतर काय सांगितलं, सिक्रिशन्स ऑफ नोज, थ्रोट यांच्या थ्रू हा जो डिसीज आहे तो स्प्रेड होतो. कळालं, सिम्पटम्स काय काय आहेत, व्हायरसचं नाव आणि महत्त्वाचे म्हणजे मोड ऑफ इन्फेक्शन. हे सगळं आपल्याला माहिती असतं, लिहिताना मात्र ते प्रॉपर शब्द तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. ओके, सो ते हे अशा पद्धतीने तुम्ही आन्सर जे असेल ते तुमचं रिप्रेझेंट कराल. आता हे होऊ नये यासाठी आपण प्रिव्हेन्शन काय करायचं, जसं आत्ता सांगितलं, माउथ कव्हर करायचं, नोज कव्हर करायचं आणि इन्फेक्टेड पर्सनची कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा. अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. आणि काय सांगितलं, वॅक्सिनेशन आहे त्याच्यात. होऊ नये यासाठी आपण आधीच व्हॅक्सिन पण घेऊ शकतो. आणि माउथ आणि बॉडी पार्ट्स कव्हर करायचे, कव्हर नोज, माउथ एटसेट्रा बॉडी पार्ट्स. आता मला सांगा, तुम्ही ऐकलं असेल की हे स्वाईन फ्लू झाल्यानंतर त्याचे जे रिपोर्ट्स, आता इवन आपण कोरोनाचे पण जे रिपोर्ट्स येतात ते आपण पुण्याला पाठवतो म्हणतो आणि मग ते रिपोर्ट पुण्याहून काही दिवसांनी येतात आणि मग ते कन्फर्म होतं. तर पुण्यामध्ये जी एक इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, दॅट इज NIV, या इन्स्टिट्यूटमध्ये व्हायरसेसवरती रिसर्च होतो आणि तिथेच ह्यांचं वॅक्सिनेशन किंवा व्हॅक्सिनची प्रोड्यूस करणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतात. मी हे मुद्दामून का सांगितलं, कारण ही 1 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की NIV कुठे आहे, NIVचा लॉंग फॉर्म काय. सो NIV म्हणजे काय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी.
आणि ही कुठे आहे तर इट इज इन पुणे. 1 मार्कचा क्वेश्चन लक्षात राहील, लॉंग फॉर्म लक्षात राहील का. आणि त्यानंतर अजून एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे NICD, दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस आणि ही इन्स्टिट्यूट आहे दिल्लीमध्ये. सो 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी हे दोन्हीही लॉंग फॉर्म्स तुम्हाला विचारले जातात की NIVचा लॉंग फॉर्म आणि ती कुठे आहे आणि NICDचा लॉंग फॉर्म आणि ते कुठे आहे. हे दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कालच्या लेक्चरमध्ये आपण जे मलेरिया, त्यानंतर एडिस इजिप्तीनं होणारा जो आपला डेंगी आहे, तर ती जी नावं बघितलेली होती ना, तर तीही तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत बरं का 1 मार्कसाठी. की मलेरिया जो आहे तो फिमेल ॲनाफिलिसमुळे होतो, एडिस इजिप्तीमुळे डेंगी होतो आणि क्युलेक्सचे जो डासाची एक स्पीशीज आहे तर त्या क्युलेक्समुळं एलिफंटॅसिस होतो. हा एक पॉईंट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे आणि तो देखील तुम्हाला 1 मार्कसाठी विचारला जातो. काल मी सांगता सांगता तुम्हाला बोलायचं राहून गेलं, आता आठवलं म्हणून सांगते. सो हे काही स्पेसिफिक पॉईंट्स आहेत की जे तुम्हाला आलेच पाहिजेत. मोड ऑफ इन्फेक्शन, व्हायरसचं नाव, सिम्पटम्स, प्रिव्हेन्शन आणि हे 2 इन्स्टिट्यूटची नावं. आता याच्या पुढचा जो डिसीज आहे तो आहे एड्स. नेक्स्ट डिसीज आहे एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म सगळ्यांना माहिती आहे. हा देखील काही वर्षांपूर्वी डेडलीएस्ट असा डिसीज होता. अजूनही याच्यावरती प्रॉपर आपण उपचार असे घेऊ शकत नाही. आता हा एड्स, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, 1 मार्काचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यात विचारलं जातं. याचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ओके, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम असा ह्या डिसीजचा लॉंग फॉर्म आहे आणि शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला आपण एड्स असं म्हणतो. ह्याच्या नावातूनच तुम्हाला त्या डिसीजची इन्फॉर्मेशन कळते बघा. काय आहे तर इम्युनोडेफिशियन्सी घडवून आणणारा हा डिसीज आहे. म्हणजेच हा जो व्हायरस आहे, एड्ससाठी रिस्पॉन्सिबल असणारा व्हायरस, त्याला आपण HIV असं म्हणतो. तर तो व्हायरस काय करतो, तुमच्या इम्युनिटीवरती अटॅक करतो की ज्याच्यामुळे तुमची इम्युन सिस्टम वीक होते. आता बघा, जसं की आपली बॉडीचे जे सोल्जर सेल्स असतात, ओके, त्याच्या थ्रू आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असते. ज्यांचे सोल्जर सेल्स, आपले जे व्हाईट सेल्स असतात ते ज्यांच्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह, त्यांची इम्युनिटी चांगली असते. आता ज्यांची इम्युनिटीच वीक होते त्यांना कोणत्याही प्रकारचे डिसीजेस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात, होय की नाही. आता सुद्धा बघा, आपण कोरोनाच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो की लहान मुलांना आणि मोठ्या म्हाताऱ्या माणसांना हे कोरोना होण्याचे चान्सेस जास्त असतात असं आपण म्हणतो. म्हणजेच का तर त्यांची इम्युनिटी ही कमी असते, रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती खूप कमी असते की ज्याच्यामुळे अशा प्रकारचे व्हायरसेस त्यांच्यावरती पटकन अटॅक करू शकतात. इम्युनिटी स्ट्रॉंग जेवढी, मग आपण वेगवेगळे औषधं घेतो इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी. मग अशा जे प्रकारचे जे व्हायरल डिसीजेस आहेत, जेवढी तुमची इम्युनिटी चांगली तेवढी तुम्ही ह्याला रेजिस्ट चांगल्या पद्धतीनं करू शकणार. जर तुमची इम्युनिटी जेव्हा वीक असेल तर तेव्हा कुठलेही डिसीजेस, म्हणजे याच्यामुळं इम्युनिटी वीक झाली की तुम्हाला साधे साधे कोणतेही बॅक्टेरिया किंवा कोणतेही व्हायरसेस तुमच्या बॉडीवरती सहज अटॅक करू शकतात. आलं लक्षात, इम्युनिटी वीक केल्यामुळे. सो हा एड्स हा जो डिसीज आहे तो ज्याच्यामुळं होतो त्या व्हायरसचं नाव आहे HIV, दॅट इज ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. आता ह्याचं डिसीजचं नाव झालं, त्यानंतर पॅथोजनचं नाव झालं.
आता ह्याचे सिम्पटम्स काय काय आहेत बघूया. सिम्पटम्स सांगताना जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, इम्युनिटीवरती अटॅक होतो. पर्सन वाईज हे सिम्पटम्स वेगवेगळे असू शकतात. इम्युनिटी वीक झाल्यामुळं काहींना सर्दी, खोकला, ताप, हा प्रकारचा फ्लू, तो प्रकारचा फ्लू, कोणतेही बॅक्टेरियल आणि कोणतेही व्हायरल, कोणतेही फंगल डिसीजेस हे तुम्हाला इझिली होतात. आलं लक्षात? वीक इम्युनिटीमुळे. सो हे जे सिम्पटम्स असतात एड्सचे ते पर्सन स्पेसिफिक असतात. प्रत्येक पर्सनमध्ये तेच सिम्पटम्स दिसतील असं नाही. हां, पण ह्याच्यात एक कॉमन आपण असं सांगू शकतो की ह्या एड्स झालेल्या पर्सनला अपॉर्च्युनिस्टिक जे इन्फेक्शन्स आहेत, अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे संधी साधून होणारे, म्हणजे दिसलं एखादं पर्सन ज्याची वीक इम्युनिटी की लगेच व्हायरस अटॅक करणार, अशा प्रकारचे जे इन्फेक्शन त्याला आपण म्हणू अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स, तर ते होण्याचे चान्सेस या लोकांना जास्त असतात. ओके, सो आपण सिम्पटम्स लिहिताना काय लिहूयात की वीकन्स इम्युनिटी, की ज्याच्यामुळे जे सिम्पटम्स आहेत ते आर पर्सन स्पेसिफिक. प्रत्येक पर्सनमध्ये हे सिम्पटम्स जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. आणि जे कॉमन आहे आपण सांगू शकतो ते काय सांगितलं की अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स. जसं एखाद्या घराचं डोर ओपन दिसलं की चोर आलेच म्हणून समजायचं, तसं एखाद्या पर्सनची इम्युनिटी. आता बघा, नॉर्मल हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये सुद्धा कित्येक प्रकारचे बॅक्टेरिया, कित्येक प्रकारचे व्हायरसेस हे असतातच, पण त्यांची इम्युनिटी चांगली असल्यामुळं, रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळं त्यांचे जे सोल्जर सेल्स आहेत, जे व्हाईट सेल्स असतात ना, पांढऱ्या रक्तपेशी आपण ज्याला म्हणतो, तर ते व्हाईट सेल्स काय करतात, त्यांच्यावरती अटॅक करतात आणि त्या बॅक्टेरियांना किंवा व्हायरसेसना त्यांची ग्रोथ किंवा मल्टिप्लिकेशन करू देत नाहीत आपल्या बॉडीमध्ये. असं नाही की आता आपण हेल्दी आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणतेच व्हायरसेस, बॅक्टेरिया नाहीत, असतात, परंतु त्यांना अपोज करायची आपली कॅपॅसिटी चांगली असते. आणि ज्यांच्यामध्ये ती वीक आहे ती माणसं पटकन आजारी पडणार. आता पावसाळ्याच्या दिवसात बघा, बऱ्याच लोकांना जरा हवा बदलली की सर्दी खोकला होतो, बरोबर? वर्गात सुद्धा काही, आज एक मुलगा शिंकत असला की उद्या 4 मुलांना सर्दी झालीच म्हणून समजायची. पण सगळ्यांनाच होते का रे सर्दी? नाही होत. असं बरेचदा होतं की शेजारच्या मुलाला सर्दी आहे पण त्याला लागून बसणाऱ्या मुलाला होत नाही. का होत नाही? इम्युनिटी चांगली असते. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला तुमची इम्युनिटी ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली पाहिजे. ओके, हे झाले सिम्पटम्स. आता याचं मोड ऑफ इन्फेक्शन्स बघू काय काय आहे. एड्स स्प्रेड कोणत्या कोणत्या कारणांच्यामुळे होतो. त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की ब्लड ट्रान्सफ्युजन वेळी, जसं आपण हेपॅटायटिस वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की हेपॅटायटिस जे असेल तर त्या पद्धतीचं इन्फेक्टेड ब्लड जर एखाद्या डोनरकडून एखाद्या पर्सनला मिळालं तर त्या पर्सनला पण कावीळ होणार. तसंच जर एखाद्या डोनरला HIV जर इन्फेक्टेड असेल तो डोनर, तर तसल्या पद्धतीचं इन्फेक्टेड ब्लड ज्या पर्सनच्या बॉडीमध्ये जर काही कारणामुळं जर आपण इंट्रोड्यूस झालं ड्युरिंग ब्लड डोनेशन, आपण सपोज स्क्रीनिंग नाही केलं, चेक केलं नाही त्या पर्सनला आहे की नाही इन्फेक्शन, आणि तसंच जर न चेक करता ते ब्लड ट्रान्सफ्यूज केलं, आपण दुसऱ्या पर्सनला दिलं, तर त्या इन्फेक्टेड ब्लड थ्रू एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला एड्स हा होऊ शकतो. सो पहिला मोड ऑफ इन्फेक्शन काय सांगूयात आपण? थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन. त्याच्यानंतर अजून एक मोड ऑफ इन्फेक्शन असं सांगू शकता की फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू द चाइल्ड. जर आईला झाला असेल एड्स तर तिच्या मुलाला सुद्धा हा एड्स होऊ शकतो. त्यानंतर अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट,
इंडियामध्ये ह्या अदर रिझन्सपेक्षा अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळं एड्सचं स्प्रेड होणं हे खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. सो हे काही रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे एड्स हा स्प्रेड होतो. परंतु जर सपोज एड्स झालेल्या पर्सनच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो किंवा त्याच्या वस्तू आपण शेअर केल्या, त्याला टच केला, तर आपल्याला एड्स होत नाही. आलं लक्षात? सो बरेच लोक जसं एड्स झाला म्हटलं की त्या पर्सनला वाळीत टाकतात. सो तशा पद्धतीचं काही बिहेवियर हे एक्सपेक्टेड नाही. नुसतं शेअरिंग केलं किंवा त्याच्याबरोबर आपण बसलं बोललं तर आपल्याला एड्स हा होत नाही. आलं लक्षात? आता याच्यातला जो नेक्स्ट पार्ट आहे त्याचं डायग्नोसिस जे आहे ते एलिझा नावाच्या टेस्ट थ्रू केलं जातं. एड्सचं डायग्नोसिस करण्यासाठी एलिझा ही कन्फर्मेटरी टेस्ट केली जाते की जिचा थ्रू आपण एखाद्या पर्सनला एड्स आहे की नाही हे कन्फर्म सांगू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट एड्स. आता त्याच्यानंतरचा जो लास्ट डिसीज आहे तो आहे रेबीज. रेबीज म्हटलं की काय आठवतं आपल्याला? कुत्रा चावलेला. इजंट इट? बऱ्याच जणांना आपल्याला कुत्रा चावलेला असतो. पेट असतील किंवा रस्त्यावरचं एखादं जाता जाता पटकन कुत्रा चावला की आपण काय करतो रे? पहिल्यांदा जाऊन अँटी रेबीज इंजेक्शन घेतो. आता आपण हे बरेचसे जे डिसीजेस बघितले त्यामध्ये डिसीज होऊ नये यासाठी आपण व्हॅक्सिन देतो, बरोबर? आता सुद्धा आपण बघितलं की स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून मी व्हॅक्सिन दिली. पण हा जो रेबीज आहे त्याच्यासाठी मात्र आपण व्हॅक्सिन देऊ शकत नाही. देर इज नो वॅक्सिन अवेलेबल फॉर रेबीज. डिसीज होऊ नये यासाठी आपण काही करू शकत नाही. जर कुत्रा किंवा कॅट, मंकी, रॅबिट यासारखे ॲनिमल्स जर चावले आपल्याला तर आपल्याला रेबीज होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आता रेबीज होतो म्हणजे काय होतं रे? हा देखील व्हायरल डिसीज आहे. ओके, आता जेव्हा इन्फेक्टेड डॉग ज्याची आपल्याला हिस्ट्री माहीत नाही आहे अशा जर डॉग आपल्याला चावला तर पटकन आपण अँटी रेबीज जे लस आहे, वॅक्सिन आहे ती घेतली पाहिजे. पण होऊ नये यासाठी वॅक्सिन ही अवेलेबल नाही. आता रेबीज होतो ज्या पर्सनला तर तो व्हायरस काय करतो? तो तुमच्या इम्युन सिस्टीमवरती अटॅक करतो, नर्वस सिस्टमवरती अटॅक करतो. नर्व सेल जे असतात ना आपल्या बॉडीमध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला सेन्सेशन होतं, तर त्या नर्व सेल्सवरती अटॅक करतो आणि नर्व्स थ्रू आपल्या ब्रेनमध्ये तो व्हायरस जो आहे तो एंटर करतो आणि अखंड आपली जी नर्वस सिस्टम जी आहे त्याला हॅम्पर करून टाकतो, त्याचं फंक्शनिंग हे थांबवतो. आता ज्या पर्सनला रेबीज झाला असेल पटकन जर तुम्ही लस दिली, म्हणजे सपोज डॉग बाईट किंवा ॲनिमल बाईट नंतर लगेच आपल्यामध्ये रेबीजचे सिम्पटम्स हे डेव्हलप होत नाहीत, हे लक्षात घ्या. कुत्रा वगैरे चावल्यानंतर काही वेळेला 1-2 आठवड्यांनी, काही वेळेस 3 आठवड्यांनी, तर काही केसेसमध्ये वर्षांनी सुद्धा आपल्याला सिम्पटम्स हे दिसतात. ओके, सो प्रत्येक पर्सनमध्ये कुत्रा चावल्यापासून त्याचे सिम्पटम्स डेव्हलप होईपर्यंतचा पिरियड हा वेगवेगळा असतो. त्या पिरियडला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. तो जो डॉग बाईट झाल्यापासून सिम्पटम दिसेपर्यंतचा पिरियड त्याला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. या इन्क्युबेशन पिरियडमध्ये काय होतं तर तो व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि तिथून त्याची ग्रोथ होऊन बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर तिथे तो सेटल होऊन त्याची ग्रोथ होऊन त्याचे सिम्पटम्स दाखवायला सुरू करेपर्यंतचा पिरियड त्याला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. तर हा इन्क्युबेशन पिरियड काही आठवड्यापासून कधी वर्षापर्यंतचा सुद्धा असू शकतो. सो पटकन तुम्ही काय करायचं की सपोज ॲनिमल बाईट झाला, कुत्रा चावला, इव्हन कॅट किंवा रॅट, माकड यासारखे ॲनिमल जरी आपल्याला चावले तरी पटकन रेबीजची जी लस आहे ती घ्यायची. आता बरेचदा काय होतं बघा, जर तुम्ही हे दुर्लक्ष केलं आणि समजा तुम्हाला रेबीज झाला तर त्याच्यावरती इलाज नाही, हे लक्षात घ्या. त्या पर्सनला मारण्यात येतं, त्याला जिवंत देखील ठेवत नाहीत जर तुम्हाला रेबीज झाला असेल तर. मग त्याची लक्षणं काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत रेबीजची? तर हायपर सलायवेशन हे एक त्याचं सिम्पटम आहे की कुत्र्याला कशी
जास्त प्रमाणामध्ये सलायवा सिक्रीट होते, तशा पद्धतीचं त्या पर्सनमध्ये बिहेवियर दिसू लागतं. त्याचे जे नर्वस सिस्टमवरती अटॅक करतं ना, सो आपले मसल्स जे आहेत ते स्टिफ होऊ लागतात. त्यानंतर हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती होते त्या पर्सन, पाणी बघितलं की तो माणूस घाबरू लागतो. असे काही स्पेसिफिक सिम्पटम्स त्या रेबीज झालेल्या माणसाला दिसून येतात. आणि जर रेबीज झाला तर त्या पर्सनला कोणतीही ट्रीटमेंट आपण देऊ शकत नाही. फक्त ॲनिमल बाईट झाल्यानंतर आपण त्याची जी लस घेतली तर आपण रेबीजपासून आपलं प्रिव्हेन्शन हे करू शकतो. आलं लक्षात? सो रेबीज हा देखील एक प्रकारचा व्हायरल डिसीज आहे आणि याचा मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे? बाईट ऑफ ॲनिमल्स. कोणते कोणते ॲनिमल्स? डॉग, मंकी, रॅबिट, कॅट सुद्धा. सो ज्यांच्या घरी पेट्स आहेत, ओके, डॉग्स, जनरली कॅट्स हे पेट्स ज्यांच्या घरी आहेत, त्यांनी स्वतःचं रेबीजपासून प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून त्यांचं टाईम टू टाईम जे वॅक्सिनेशन आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला लागतील आणि तुम्हाला त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करता येऊ शकतं. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, याचे सिम्पटम्स जे आहेत ते किंवा हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो थ्रू नर्व सेल्स, ज्याला आपण न्यूरॉन्स असं म्हणतो. आणि त्या न्यूरॉन्स थ्रू तो आपल्या ब्रेनपर्यंत जातो आणि तिथून आपल्या पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टम, त्याच्यामध्ये ब्रेनचं मेन फंक्शनिंग येतं, तर ते सगळं हॅम्पर करतो. ओके, सो दिस व्हायरस enters brain through neuron व त्यालाच नर्व सेल्स असं देखील आपण म्हणतो. आता याचे सिम्पटम्स काय काय आहेत बघा. हा जो व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर जवळजवळ 1 आठवड्यानी किंवा 2 आठवड्यांनी, कधी 3 आठवड्यांनी, जसं तुम्हाला सांगितलं, कधी कधी काही केसेसमध्ये 1 वर्षाने देखील हे सिम्पटम्स हे दिसू शकतात. आणि तो जो मधला पिरियड आहे त्याला काय म्हणायचं? इन्क्युबेशन पिरियड. व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाल्यापासून त्याची तो पूर्ण सेट होऊन, त्याची ग्रोथ होऊन, त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसू लागतात, तर तो जो सगळा पिरियड आहे त्याला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. सो हा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो काही वीक्सचा असू शकतो, 1 to 3 वीक जनरली असतो. आणि मग त्याच्यानंतर हे सिम्पटम्स जे आहेत ते दिसू लागतात. आता काही काही सिम्पटम्स सांगितले मी. पहिलं सिम्पटम म्हणजे हायपर सलायव्हेशन. सलायवा म्हणजे लाळ जी असते, जसं डॉग्सच्या बाबतीत होतं की नाही, तशाच पद्धतीनं ज्याला रेबीज झालेला आहे तर त्या पर्सनला हायपर सलायव्हेशन हा सिम्पटम जो आहे तो बघायला मिळतो. खूप जास्त प्रमाणामध्ये लाळ सिक्रीट होते. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट असा सिम्पटम मी काय सांगितला की हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे वॉटर, हायड्रा म्हणजे वॉटर आणि फोबिया म्हणजे भीती. सो ज्याला रेबीज झालाय तर तो माणूस काय होतं की पाण्याला घाबरतो, पाण्यापासून दूर दूर जायला बघतो. हे एक याचं महत्त्वाचं सिम्पटम आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, नर्व सेल किंवा न्यूरॉन्स आपल्या त्याच्यावरती अटॅक करतो हा व्हायरस. त्यामुळं हळूहळू त्या पर्सनचे मसल्स जे आहेत ते स्टिफ होऊ लागतात. सो स्टिफनेस इन मसल्स हे इम्पॉर्टंट असं याचं सिम्पटम आहे. त्यानंतर फीवर पण येतो, ताप येतो. ओके, आणि त्याचं अजून एक इम्पॉर्टंट असं सिम्पटम असं सांगता येईल की द पर्सन शोज एक्झॅग्रेटेड बिहेवियर, म्हणजे एकदम व्हायोलेंट होतो, एकदम ज्याला आपण काय म्हणतो हिंसक जसं आहे त्या पद्धतीचं बिहेवियर ह्या पर्सनचं आपल्याला दिसतं की द पर्सन बिकम्स व्हायोलेंट.
हे ह्या रेबीजचे काही महत्त्वाचे असे सिम्पटम्स आहेत. आता तुम्हाला मी सांगितलंच नाही की त्या पर्सनला जर एखादा ॲनिमल बाईट झालं किंवा कुत्रा चावला, कॅट चावला, तर तिथून त्या डॉक्टरकडे नेईपर्यंत तुम्ही त्याला फर्स्ट एड काय द्याल. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं नाही, पण बरेचदा आपल्याला अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागतं. तर तुम्ही त्या कंडिशनमध्ये काय कराल, तर तो जो पर्सन आहे त्याला जिथं काही इन्फेक्टेड पार्ट आहे, जिथं ते चावलेला आहे ॲनिमल, तर ती जागा प्रॉपरली साबणानं पाण्यानं स्वच्छ धुवायची आणि मग डॉक्टरकडे तुम्ही नेऊ शकता, की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचे जे व्हायरसचा जो अटॅक आहे तो काही प्रमाणामध्ये आपण त्याचा रेट जो आहे तो स्लो डाऊन करण्यासाठी त्याची हेल्प होते. सो हे झाले आपल्याला थर्ड डिसीज, दॅट इज रेबीज. त्यानंतर आपण ह्याच्या आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले 3 डिसीजेस. फर्स्ट होता तो आपला स्वाईन फ्लू, त्यानंतर एड्स आणि आता बघितला रेबीज. हे तिन्ही इन्फेक्शियस डिसीज आहेत, व्हायरल डिसीजेस आहेत. ओके, आता याच्या पुढचे